एकदा आमच्या घराच्या शेजारी एक कपल भाड्याच्या घरात राहण्यासाठी आले. त्यांना एक मोठा मुलगा होता. त्याचं नाव रोहित होतं. तो व मी पॉलिटेक्निक डिप्लोमाला सोबतच शिकत होतो. माझे नाव सागर आहे. रोहितचे वडील बँकेत नोकरीला होते. ते राहणारे ओडिसा राज्यातील होते. ज्या दिवशी मी रोहितला पहिल्यांदा आमच्या कॉलनीत पाहिलं त्या दिवसापासून आमची नॉर्मल मैत्री झाली. नंतर तो ज्या कॉलेजमध्ये शिकत होता त्याच कॉलेजमध्ये मी सुद्धा ॲडमिशन घेतलं आणि आम्ही दोघे एकाच वर्गात डिप्लोमा करू लागलो. त्यामुळे आमची मैत्री अधिकच घट्ट झाली होती. रोहित हा शिक्षणात अतिशय हुशार होता. कोणतेही प्रॉब्लेम तो सहज सॉल्व्ह करून घेत असे. म्हणून शिक्षकांच्या नजरेत तो एक हुशार विद्यार्थी म्हणून कॉलेजमध्ये त्याने आपली ओळख निर्माण केली होती. माझ्या आईवडिलांच्या दबावामुळे मला डिप्लोमा करावा लागला, कारण माझ्या चुलत भावाने असाच डिप्लोमा करून तो एका चांगल्या नोकरीवर रुजू झाला होता आणि त्याला चांगला पगारही होता. म्हणून माझ्या आईवडिलांचेही स्वप्न होते की आमचाही मुलगा अशाच पोस्टवर नोकरीला लागायला हवा आणि त्याच्या आयुष्यात तो आनंदित असायला हवा, अशी त्यांची मनापासून इच्छा होती. पण माझा कल डिप्लोमापेक्षा ITIमध्ये जास्त होता. ITI केलेला मुलगा कधीच आपले शिक्षण वाया जाऊ देत नाही, कारण जर त्याला नोकरी लागली नाही तरी तो आपला व्यवसाय स्वतः सुरू करू शकतो आणि त्यातून चांगले पैसे मिळू शकतात, असा माझा विचार होता. पण आईवडिलांच्या स्वप्नांना प्रथम प्राधान्य देऊन मी कसाबसा डिप्लोमा पूर्ण करायच्या मागे लागलो होतो. मी व रोहित आम्ही सोबतच कॉलेजला जायचो आणि यायचो. असं करत आम्हा दोघांचे डिप्लोमाचे शिक्षण 2 वर्षात पूर्ण केले. रोहित हुशार असल्याने त्याला फायनल इयरला पर्सेंटेज छान मिळाले होते. म्हणून एका महिन्याच्या आत त्याला DDIDमध्ये सरकारी नोकरी मिळाली होती आणि मी सर्व ठिकाणी फॉर्म भरूनही तिथल्या परीक्षा पास करू शकलो नाही. असं करत करत मला 6 महिने झाले होते. मी गावातील MSCBच्या लहान मोठी टेंडर बघू लागलो होतो. त्यातून मला महिन्याला 12-15 हजार रुपये मिळत होते. पण मी त्यातून आनंदित होतो. अधूनमधून माझं रोहितच्या घरी येणं जाणं सुरूच होतं. रोहितच्या आईला मी दिवसातून एकदा तरी भेट देत असे. सविता काकूंना मी म्हणालो, काकू, रोहित गेल्यानंतर तुम्हाला खूप शून्य वाटत असेल ना? त्यावर त्याची आई म्हणाली, हो बेटा सागर, घर पूर्ण खाली वाटतं. तो जेव्हा राहत होता तेव्हा काही ना काही आवाज देऊन मला प्रत्येक दिवस काहीतरी नवीन बनवायला सांगायचा. दिवसभर आपल्या अभ्यासात मस्त राहायचा. त्यावर मी म्हणालो, काकू, तुम्हाला रोहितची कमी जाणू देणार नाही. तुम्हाला कशाचीही गरज असेल तर मला फोन करा. मग बाजारातून सामान आणायचं असो वा दुसरं काही, मी तुमच्या सेवेत हजर राहीन. असं बोलल्यावर रोहितच्या आईला फार बरं वाटलं. ती म्हणाली, बेटा, तुझे काका ड्युटीवरून येताना मला फोन करून काय सामान लागतात ते विचारतात. जेव्हा खूप इमर्जन्सी असेल तेव्हा मी तुला फोन करेन. आणि तुझं काम कसं चाललंय बेटा? सध्या तरी मस्त चाललं आहे काकू. एका हॉस्पिटलच्या फिटिंगचं टेंडर मिळालं आहे. अजून 1-2 महिने त्या कामात जातील. रोहितशी बोलता ना तुम्ही? हो काकू, आठवड्यातून 2दा-3दा बोलतो. एवढं सांगून मी कामावर निघून गेलो. काम आटपून संध्याकाळी घरी आलो तेव्हा 7:30 वाजले होते. मी फ्रेश होऊन काही वेळ TV पाहायला बसलो. तेवढ्यात माझ्या मोबाईलवर रोहितच्या आईचा फोन आला. मी म्हणालो, बोला काकू, काही काम आहे का? रोहितच्या आईचा रडण्याचा आवाज येत होता. तो ऐकून मी फार घाबरलो. मी म्हणालो, काकू, काय झालं? तुम्ही का रडताय? तेवढ्यात काकूंचा आवाज आला, बेटा, तुम जल्दी हमारे घर आ जाओ. तुझ्या काकांना काय झालं आहे? मी धावतच 5 मिनिटात काकूंच्या घरी पोचलो. समोरचं दृश्य पाहून मी हादरलो. रोहितच्या वडिलांचे तोंड व हात वाकडे झाले होते. त्यांना पॅरालिसचा अटॅक आला होता. मी तात्काळ घरासमोर रिक्षा बोलून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी लगेच त्याच्यावर उपचार सुरू केले. रोहितच्या आईला धीर देत मी म्हणालो, काकू, काका बरे होतील. तुम्ही काळजी करू नका. 1.5 तासानंतर डॉक्टरांनी सांगितले की त्यांना पॅरालिसचा अटॅक आला आहे. उपचार सुरू आहेत, पण ते पूर्णपणे बरे होण्यासाठी किती कालावधी लागेल हे आता सांगता येत नाही.
6-7 दिवस रोहितचे वडील दवाखान्यातच ॲडमिट राहिले. रोहितलाही मी फोन करून कळवले होते, पण मी इथे असल्याने त्याला येण्यास नकार दिला. त्यानंतर डॉक्टरांनी एका आठवड्याने काकांना डिस्चार्ज दिला. काकांचे वय 45 वर्ष होते. इतक्या कमी वयात त्यांना हा अटॅक येणे आश्चर्याची बाब होती. डॉक्टरांनी सांगितले की जास्त वेळ बसून काम करणे टाळावे. व्यायाम शरीराला गरजेचा आहे. काकांना घेऊन मी व काकू घरी आलो. आता संध्याकाळी व सकाळी मी काकांच्या देखरेखीसाठी त्यांच्या घरी असायचो. काकूंना बाजारातून सामान आणायचे असेल किंवा काकांची औषधे आणायची असतील, यासाठी मी 2 आठवडे काम बाजूला ठेवून त्यांच्याच घरी होतो. काकांनाही थोडे बरे वाटू लागले होते, पण शरीराची हालचाल अजूनही होत नव्हती. ते थोडे थोडे बोलण्याचा प्रयत्न करू लागले होते. दुसऱ्या दिवशी मी कामावर जाताना काकांना भेटून जावे असे वाटले. मी त्यांच्या घरी आलो. काकू एकट्याच काकांना बेडवर व्यवस्थित करू लागल्या होत्या. मी त्यांच्या मदतीला आल्यावर त्यांनाही बरं वाटलं. तेव्हा काकू म्हणाल्या, बेटा सागर, बाथरूममध्ये गिझर लावून आले आहे. थोडे बादलीत गरम पाणी घेऊन ये. मी तुझ्या काकांचे हातपाय तोंड पुसते. मी म्हणालो, ठीक आहे काकू. बाथरूममध्ये गेल्यावर मी गिझरचा नळ चालू केला. अचानक माझे लक्ष बाथरूमच्या दाराला टांगलेल्या कपड्यावर गेले. ते कपडे पाहून माझ्या मनात एक वेगळाच तरंग निर्माण झाला. असे कपडे मी आधी कधीही पाहिले नव्हते. ते काकूंचे अंतर्वस्त्र होतं, तेही वेगवेगळ्या डिझाईनमध्ये. जेव्हा माझ्या पायाला गरम पाण्याचा स्पर्श झाला तेव्हा माझी नजर हटली व मी भानावर आलो. बादली भरून मी काकांच्या खोलीत आलो. आता माझे लक्ष काकूंकडे होते. याआधी मी काकूंना त्या नजरेने कधीच पाहिले नव्हतं, पण बाथरूममध्ये ते कपडे पाहिल्यापासून माझ्या मनात काकूंबद्दल आकर्षण वाढले होते. काकूंनी मला बाल्कनीतून टॉवेल आणायला सांगितला. मी टॉवेल आणून ठेवला. मग आम्ही दोघांनी मिळून काकाचे संपूर्ण शरीर गरम पाण्याने पुसले. जेव्हा जेव्हा मी काकांच्या शरीराला स्पर्श करत असे तेव्हा माझी नजर काकूंकडे असे. काकू सुमारे 41 वर्षाच्या असाव्या. त्या दिसायला अगदी सुंदर व गोऱ्यापान होत्या. त्यांनी आपले शरीर अगदी व्यवस्थित ठेवले होते. अधूनमधून काकू व माझी नजरानजर व्हायची, पण मी हसून ती गोष्ट त्यांना कळू देत नव्हतो. आता काकूबद्दलचे आकर्षण अधिक वाढले होते. घरची कामे आटपून मी माझ्या कामावर निघालो. कामावर जाताना डोक्यात व मनात फक्त काकूंचे विचार सुरू होते. ज्या साईटचे टेंडर घेतले होते तिथेही माझे मन कामात लागणार नव्हते. संध्याकाळी काम आटपून घरी येताना मी काकांची प्रकृती विचारायला काकूंच्या घरी गेलो. तेव्हा काकू गाऊनमध्ये होत्या व काकांच्या पलंगाजवळ बसून मोबाईल पाहत होत्या. मला पाहून काकू म्हणाल्या, अहो सागर, कसं चाललं आहे तुमचं कामकाज? कामकाज तर ठीक चाललं आहे काकू, पण काकाची प्रकृती कशी आहे? अजून बोलू शकतात का? का तसेच आहे अजून? त्यावर काकू म्हणाल्या, देवावर भरोसा आहे सागर, पण त्यांची प्रकृती बिघडल्यापासून मी खूप एकटी पडले आहे. घरात बोलायला कोणीच नाही. रोहित तिकडे नोकरीला आहे, पण तू त्याला येण्यास मनाई केली आहे. किती काळजी करता तुम्ही आमची. तुम्हालाही तुमचे काम बघावे लागते. मी म्हणालो, काकू, हे तर माझं कर्तव्य आहे. रोहित इथे नाही तर त्याच्या जागी मी आहे. एवढे म्हणून काकूंनी माझ्या चेहऱ्यावर हात फिरवल्या. त्या स्पर्शाने माझ्या अंगात वीजच भरली. काकूंच्या हातांचा स्पर्श पहिल्यांदा मला झाला होता. तो इतका मृदू होता की शब्दात सांगता येणार नाही. त्यानंतर काकू म्हणाल्या, सागर, तू इथे बैस, मी तुझ्यासाठी चहा बनवते. म्हणून त्या किचनमध्ये गेल्या. थोड्याच वेळात काकू चहा घेऊन आल्या. जेव्हा त्या माझ्या समोरील टेबलावर चहाचा कप ठेवायला खाली वाकल्या तेव्हा माझी नजर त्यांच्या त्या ठिकाणी गेली. ते इतके सुंदर होते की इतक्या जवळून मी कोणाचे तसे कधी पाहिलं नव्हतं. चहा पिताना माझी नजर तिकडंच होती. काकूंनी विचारलं, सागर, चहा कसा झाला आहे? तेव्हा मी भानावर आलो. मी म्हणालो, खूप चांगला आहे काकू. हॉटेलमध्येही असा चहा मिळत नाही. चहा पिऊन मी घरी गेलो. त्या रात्री माझ्या डोळ्यासमोर फक्त काकूच्या घरातील दृश्य येत होती. डोक्यात कामापेक्षा काकूंचेच विचार असायचे. रात्रीचे 10 वाजले होते. जेवण झालं होतं. टी व्ही पाहत असताना
टी व्हीवरील चित्रापेक्षा काकूच्या घरातील चित्रेच डोळ्यांसमोर येत होती. म्हणून मी उभा राहिलो. काकांची प्रकृती विचारून यावी अशी इच्छा झाली. मी काकूंच्या घरी जाऊ लागलो. घराचे दार बंद होते, पण लॉक नव्हते. मी हळूच आत शिरलो. ज्या खोलीत काका होते तिकडे गेलो, पण समोरचे दृश्य पाहून माझे पायच जमिनीला खिळले. काकू काकांसमोर बसून काकांचा एक हात त्यांच्या चेहऱ्यावर फिरवत होत्या. दुसऱ्या हातातील मोबाईलमध्ये वेगळा चित्रपट सुरू होता. हे पाहून माझे अंग थरथरले, कारण असे चित्र मी आयुष्यात पाहिलेच नव्हते. काकू तिथे थांबल्या नाहीत. त्यांनी हळूहळू आपले बाजूला ठेवून काकांना वेगवेगळ्या रंगात रंगवण्याचा प्रयत्न करत होत्या, पण काकांकडून काहीच हालचाल होत नव्हती. अशा अवस्थेत काकूंना आनंद कसा मिळेल याचा मी विचार करत होतो. मी हे सगळे डोळ्यांनी पाहत होतो. काही वेळाने काकू शांत झाल्या. मी भिंतीच्या आडोशाला उभा राहिलो. थोड्याच वेळात काकू पूर्ववत होऊन खोलीबाहेर येऊ लागल्या. लगेच त्यांची नजर माझ्यावर पडली. त्या म्हणाल्या, "अरे सागर, तू कधी आला?" मी म्हणालो, "आत्ताच आलो काकू." "काही काम होतं का?" "नाही काकू, काकांची प्रकृती विचारायला आलो होतो." तेव्हा काकू म्हणाल्या, "दार तर बंद होते." मी म्हणालो, "दार बंद होते, पण लॉक नव्हते, म्हणून मी आत आलो." माझ्या शब्दावर काकू विचार करू लागल्या. त्यांना शंका आली की मी सगळे पाहिले आहे का. त्या म्हणाल्या, "ठीक आहे सागर, तू काकांजवळ बस, मी 5 मिनिटात येते." म्हणून त्या बाथरूमकडे गेल्या. मी काकांच्या खोलीत जाऊन बसलो. काही वेळात काकू सुंदर गाऊन घालून माझ्यासमोर येऊन बसल्या. मग गप्पा सुरू झाल्या. मी बोलत असताना माझी नजर काकूंच्या त्या ठिकाणी वारंवार जात असे. काकूंनाही ते लक्षात आलं. त्यांनी मला दुसऱ्या खोलीत बोलावले. मी विचारले, "काकू, मला या खोलीत का नेले?" तेव्हा काकू म्हणाल्या, "सागर, तुझ्या नजरेतून मी तुझ्याबद्दल काहीतरी वेगळंच दिसलं आहे. आता मला साफ सांग, तू जेव्हा घरात आलास तेव्हा काय पाहिलं?" काकूंचे असे बोलणे ऐकून मी घाबरलो, पण मनात सत्य सांगण्याची इच्छा झाली. मी म्हणालो, "काकू, जेव्हा मी घरात आलो तेव्हा तुम्ही व काका एकमेकांशी प्रेम करत होता. मी आवाज न करता खोलीबाहेरून सगळं पाहिलं. माझी चूक झाली काकू, पुन्हा असे होणार नाही." असे म्हणून मी कानाला हात लावू लागलो. तेव्हा काकूंनी माझे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि म्हणाल्या, "बघ सागर, तुझ्या काकांना आज बरोबर 10 महिने झाले आजारी पडून. मी पण एक बाई आहे. माझ्याही काही इच्छा आहेत. मी या घरात प्रेमासाठी तहानलेली आहे. एकटेपणाने कंटाळलेली आहे. माझ्याशी बोलायला कोणी नाही. पतीचे प्रेम कोणत्या बाईला नको असते. माझ्या अंगात आग लागली आहे. पण तुझ्या काकांची अवस्था इतकी बिघडली आहे की ते माझ्याशी बोलूही शकत नाही. स्पर्श करण्याची इतकी तर दूरची गोष्ट आहे. म्हणून मी स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी असे करते. आता मला आनंदी ठेवण्याचे हे काम मी तुझ्याकडे सोपवते." मला काहीच कळेना. मी म्हणालो, "काकू, मला तुमची गोष्ट समजली नाही. मी तुम्हाला कसे आनंदी ठेवू शकतो?" तेव्हा काकूंनी माझे हात घट्ट धरले. त्यांच्या स्पर्शाने माझ्या शरीरातही आग लागली. काकूंच्या डोळ्यात डोळे घालून त्या पाहू लागल्या. हळूहळू ओठ ओठांजवळ आले. श्वास एकमेकांना स्पर्श करू लागले. काकूंनी मला जवळ ओढले व ओठावर ओठ ठेवले आणि आम्ही एकमेकांचे चुंबन घेऊ लागलो. तब्बल 15 ते 20 मिनिटं ते चालू राहिलं. हळूहळू आम्ही एकमेकांच्या प्रेमात गुंतलो. त्यानंतर आम्ही बाजूला ठेवून अर्धा तास एकमेकांच्या मिठीत घालवला. आम्ही घामाने ओलेचिंब झालो. आता काकूंना मला सोडायचे नव्हते. मलाही काकूंपासून दूर जायचे नव्हते. आता दररोज काकांना भेटण्याचा बहाणा करून मी येऊ लागलो, पण प्रत्यक्षात काकूंकडून प्रेम करून घ्यायचे. रात्री मी माझ्या घरी जात नव्हतो. काका झोपल्यानंतर आम्ही एकमेकांना भरभरून प्रेम करत झोपायचो. अशा प्रकारे घरी मित्र नसताना रोहितच्या वडिलांकडून त्याच्या आईला जो आनंद मिळत नव्हता, त्या आनंदाची पूर्तता करण्यासाठी मी त्यांच्या घरी जाऊ लागलो. असे करत करत जवळपास 3 महिने लोटले. मी, सागर दररोज संध्याकाळी काकूंच्या घरी जाणे आणि रात्री उशिरापर्यंत तिथे थांबणे हे माझ्या दिनक्रमाचा अविभाज्य भाग बनला होता. काकू सविता आता माझ्याशी पूर्णपणे हळव्या झाल्या होत्या. त्यांचा एकटेपणा हरवला होता, तर माझ्यात मात्र एक नवीनच गांभीर्य आलं होतं. मी माझी टेंडरची कामे व्यवस्थित हाताळत होतो, पण माझे मन सतत काकूच्या त्या मायेच्या आणि उबदार स्पर्शाच्या विचारात अडकून राहत असे. काकांची प्रकृती हळूहळू
सुधारत होती. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना नियमित फिजिओथेरपी सुरू केली होती. काकू मला म्हणाल्या होत्या, "सागर, आता तू काकांना फिजिओथेरपीसाठी नेऊन आण. तुझ्यामुळे त्यांना थोडी हालचाल होईल." मीही ते आनंदाने करू लागलो. दर दुसऱ्या दिवशी मी काकांना जवळच्या फिजिओथेरपी सेंटरवर न्यायचो. काका थोडे थोडे बोलू लागले होते. त्यांनी एकदा माझ्या हातात हात घेतला आणि म्हणाले, "सागर, तू खूप चांगला आहे मुलगा आहेस. रोहितपेक्षाही तू जास्त करतोस आमच्यासाठी." हे ऐकून माझ्या मनात संमिश्र भावना उठल्या. एकीकडे त्यांच्या या विश्वासाचा मला आनंद होत होता, तर दुसरीकडे माझ्या कृत्याची मला लाज वाटू लागली होती. एके रात्रीची गोष्ट. काका आधीच गाढ झोपी गेले होते. काकू आणि मी पुन्हा एकदा त्याच खोलीत होतो. यावेळी काकूंच्या नजरेत काहीतरी वेगळं होतं. त्या म्हणाल्या, "सागर, हे जे आपण करतोय हे बरोबर आहे का?" मी थबकलो. काकूंनी अशी विचारणा आधी कधी केली नव्हती. मी म्हणालो, "काकू, मला माहीत नाही, पण मला तुमच्याशिवाय राहवत नाही." त्या म्हणाल्या, "मलाही, पण सागर, मी तुझ्या आई एवढी वयाची आहे. तुझ्याशी बोलताना मला बऱ्याचदा वाटतं की तुझं आयुष्य बिघडवते का? रोहितची डोळे भरून कसं बोलेल? त्याने तुला माझा मुलगा मानलंय." त्या म्हणत असताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. मी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्याच रात्री मी घरी परतलो, तो पहिल्यांदाच एकटाच. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहितचा फोन आला. तो म्हणाला, "सागर, मी 2 दिवसाच्या सुट्टीवर येतोय. बाबांची प्रकृती बघायची आहे. तू किती काळजी घेतोस त्यांची हे आईनं मला सांगितलं." "धन्यवाद भावा." हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी घाबरून काकूंना फोन केला. काकूही गप्प झाल्या. मग त्या म्हणाल्या, "सागर, आता रोहित येईल तोवर आपण या सगळ्याला विराम देऊ. मला नको तुझं वाईट होताना बघायला." मीही तसंच केलं. रोहित आला. तो आल्यापासून मी त्याच्यासोबत जास्त वेळ घालू लागलो. काकूंकडे पाहताना मी जाणीवपूर्वक टाळाटाळ करू लागलो. पण एके दिवशी रोहित संध्याकाळी बाहेर गेला असताना काकूंनी मला एकांतात बोलावून घेतलं. त्या म्हणाल्या, "सागर, रोहित 2 दिवसांनी परत जाईल, पण आपण पुन्हा हे चालू ठेवू शकत नाही. मी या नात्याला विराम देण्याचा निर्णय घेतला. तुलाही तुझ्या आयुष्याकडे बघायचंय. मी तुझी काकू आहे आणि राहीन." त्यांचा निर्धार पाहून मी गप्प राहिलो. त्यांनी माझ्या कपाळावर हात ठेवला आणि मला आशीर्वाद दिला. तो स्पर्श पूर्वीसारखा नव्हता, तो पवित्र होता. रोहित परत गेल्यावर मी मनाशी पक्क ठरवलं होतं की आता हे प्रकरण संपवायचं. मी काकूंकडे फक्त काकांची विचारपूस करायला जाऊ लागलो. माझं लक्ष पुन्हा टेंडरच्या कामाकडे वळले. एक दिवस काकूंनी मला सांगितलं, "सागर, तुझ्यासाठी एक चांगली मुलगी बघितली. तुझ्या आईशी बोलून ठरवूया. तू स्थिर हो." तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं, पण ते दुःखाचं नव्हतं, तर कृतज्ञतेचं होतं. मी म्हणालो, "हो काकू, जशी तुमची इच्छा." काही महिन्यांनी माझे लग्न एका साध्या गोड मुलीशी झाले. लग्नात काकूंनी माझ्या आईसारखीच भूमिका बजावली. रोहित आपल्या बायकोसह आला होता. आम्ही पुन्हा मैत्रिणी हसत खेळत होतो. आणि हो, काकांची प्रकृती इतकी बरी झाली की ते आता हळूहळू चालूही लागले होते. आजही मी काकूंना काकू म्हणतो. त्या माझ्या मुलाला नातू म्हणतात. आम्ही कधीही त्या रात्रीचा उल्लेख करत नाही. पण कधी कधी दिवाळीच्या दिवशी काकू माझ्या कपाळावर हात ठेवून आशीर्वाद देतात, तेव्हा मला ते पहिल्यांदाच स्पर्शाचे रहस्यमय वादळ आठवते. आणि मला कळते की काही नाती नावाच्या पलीकडेही अर्थपूर्ण ठरतात, जर आपण त्यांना वेळीच योग्य दिशा दिली. लग्नाला 4 वर्ष झाली होती. माझी पत्नी नेहा ही साधी, संस्कारी आणि गोड मुलगी होती. तिला माझ्या भूतकाळाची अजिबात कल्पना नव्हती. ती मला संसारात रमवत होती. आम्हाला एक मुलगी झाली होती, निवृत्ती. तिच्या हास्याने माझे सारे दुःख विसरलो होतो. काकूंचे कुटुंब मात्र आता पुण्याला स्थलांतरित झाले होते. रोहितने तेथे खाजगी नोकरी पत्करली होती. काका बऱ्यापैकी बरे झाले होते. ते चालत होते, बोलत होते, पण त्यांचे अर्धांगवायूचे परिणाम कायमचे राहिले होते. माझ्याशी त्यांचा फोनवर संपर्क येईनासा झाला होता, कारण सविता काकूंनी तो मुद्दामच टाळला असे मला वाटे. एक दिवस सकाळी अनपेक्षितपणे रोहितचा फोन आला. तो म्हणाला, "सागर, आईने तुला एक पत्र लिहिलंय.
मला न देता तुझ्यापर्यंत पोचवायला सांगितलं आहे. तिची इच्छा आहे की तू ते एकट्याने वाचावंस. मी हेलपाटा घेतला. 1.5 महिन्यानंतर हे पत्र हाती आलं. पोस्टाच्या मोहरेतून काकूंच्या हातचे अक्षर स्पष्ट दिसत होते. रात्री नेहा आणि निवृत्ती झोपल्यावर मी बाल्कनीत बसून ते पत्र उघडलं. अक्षरे थरथरत होती. पत्र असं होतं: प्रिय सागर, तुला हे पत्र लिहिण्यापूर्वी मी अनेक रात्री जागी झोपली. माझ्या मनात खूप काही आहे, पण शब्द कमी पडतात. तू आता आनंदास आहेस हे पाहून माझे मन शांत होते. नेहा खूप चांगली मुलगी आहे. निवृत्तीला माझे लाडके नातू म्हणण्याचा मोह होतो, पण आता शक्य नाही. मी आजारी आहे सागर. डॉक्टर म्हणाले की माझे आता फार दिवस उरलेले नाहीत. मला वाटते की तुला हे माहिती झालं पाहिजे, कारण त्या दिवसात, त्या चुकीच्या पण गोड स्मृतीमध्ये तू मला पुन्हा जगायला शिकवलं होतंस. मी कधीही तुझा रोहितशी विश्वासघात करू इच्छित नव्हते, पण एकटेपणा एखाद्या स्त्रीला काहीही करायला लावतो. तू त्या काळात माझा आधार होतास, पण नंतर मी जाणीवपूर्वक अंतर निर्माण केलं, कारण मला तुझे भवितव्य बिघडवायचे नव्हते. आता शेवटच्या क्षणी मला फक्त तुझी क्षमा मागायची आहे की मी तुझ्या निरागस मनात वाईट भावना आणल्या. पण हेही सांगते की तुझ्यामुळं मला हे समजलं की प्रेम हे शारीरिक नसतं, ते मनाचेही असते. तुझा स्पर्श माझ्या मनात कायम राहील. रोहितला कधीही काही कळू देऊ नकोस. तुझ्या काकांनाही नको. हे पत्र वाचून झाल्यावर जाळून टाक. तुझी काकू सविता. माझे हात थरथरले. डोळ्यातून पाणी सरकले. त्या आठवणींची झुळूक मनात धावली. त्या बाथरूममधील कपड्यांपासून ते रात्रीच्या चुंबनापर्यंतचा प्रवास, हे सारं मनातून कधीच पुसून टाकलं होतं, पण ते पत्र सारं उकरून काढत होतं. दुसऱ्याच दिवशी मी रोहितला फोन लावला. रोहित, काकूंची प्रकृती कशी आहे? मी भेटायला येऊ का? रोहित म्हणाला, आईने सांगितलं होतं की तुला बोलू नकोस. ती म्हणाली, सागरच्या घरात आनंद आहे, त्यात दुःख देऊ नकोस. मी हतबल झालो, पण मी मनाशी पक्क केलं की काकूंना एकदा तरी भेटायचं. नेहाशी काहीही न बोलता मी पुण्याला गेलो. रोहितच्या घराचे दार ठोठावले. रोहितने उघडले. त्याच्या चेहऱ्यावर दुःख होतं. आई आता ओळखत नाही. अल्झायमरची सुरुवात आहे. डॉक्टर म्हणाले की स्मृती हरवत आहे. मी आत गेलो. काकू अंथरुणावर पडून होत्या. त्यांचे डोळे बंद होते. मी हळूवार हात त्यांच्या हातात घेतला. त्या उघडून माझ्याकडे पाहू लागल्या. क्षणभर त्यांच्या डोळ्यात ओळखीचा प्रकाश चमकला. त्या कुजबुजल्या. सागर, चहा घेऊन ये. आणि पुन्हा डोळे मिटले. तो शेवटचा क्षण होता. 2 दिवसांनी काकूंचे निधन झाले. अंत्यविधीच्या वेळी मी शांतपणे उभा होतो. रोहित रडत होता. माझ्या डोळ्यात पाणी नव्हते, कारण मन इतके खिन्न झाले होते की अश्रूंनाही वाट मिळाली नाही. घरी परतल्यावर मी बाल्कनीत एकटा बसून ते पत्र पुन्हा वाचले. मग एक जळत्या कंदिलात ते हुमून टाकले. राख हवेत उडाली. तशीच माझ्या मनातील काही जुनी रहस्यही उडून गेली. नेहा आत आली. म्हणाली, तू काहीतरी विचारत आहेस सागर. खूप बदलला आहेस तू. मी तिच्याकडं पाहिलं. तिच्या डोळ्यात निर्मळ प्रेम होतं. मी तिला घट्ट मिठी मारली आणि पहिल्यांदाच तिला मनातील हे सारं सांगण्याचा प्रयत्न केला. ती थोडी गप्प राहिली. मग म्हणाली, भूतकाळ कोणाचा नसतो सुंदर, पण तू आज जो आहेस तो मी स्वीकारते. बस एवढंच. त्या रात्री मला गाढ झोप लागली. काकूंचे ते स्पर्शून गेलेले शब्द, ती माया, ते प्रेम, ते सारं आता कुणाच्या स्मरणात राहिलं नाही. फक्त माझ्या मनाच्या कोणत्या तरी कोपऱ्यात एक कोमल आठवण म्हणून राहिलं, आणि तीही हळूहळू विस्मरणात विलीन झाली. काकूंच्या निधनाला 3 महिने झाले होते. रोहितने मला एक दिवस फोन केला. सागर, बाबा आता पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांना ओडिशाला परत जायचं आहे. मी त्यांना घेऊन जाणार. तुझ्याशी एकदा भेटायचं आहे त्यांना. मी संमती दिली. काका माझ्यासमोर बसले होते.
त्यांच्या चेहऱ्यावर शांती होती, डोळ्यात कृतज्ञता होती. रोहित थोड्या वेळासाठी बाहेर गेला होता. काकांनी माझा हात हातात घेतला आणि सांगितले, सागर, सविताने तुला पत्र लिहिलं होतं, मला माहीत आहे. मी थबकलो. चेहरा पांढरा पडला. काकांना हसतच सांगितलं, घाबरू नकोस. मी ते पत्र तिला लिहायच्या आधीच वाचलं होतं. ती ज्या रात्री तुला लिहित होती तेव्हा तिच्या डायरीत ती लिहत असे. एकदा ती झोपली असताना मी ते वाचलं, पण मी कधीच तिला काही सांगितलं नाही, कारण तिचं तुझ्यावर असलेलं प्रेम मी ओळखत होतो आणि मी स्वतः तिच्यापासून दूर गेलो होतो. आजारपणात तिला सोबत देता आली नाही याची क्षमा मी मनाने भोगत होतो. काकांचे डोळे भरून आले. ते पुढे म्हणाले, सागर, तू माझा मुलगा आहेस, रोहितपेक्षा कमी नाहीस. तू जे काही केलंस ते तिच्या एकटेपणात तिची साथ म्हणून केलंस. मी तुला माफ करतो आणि तिच्यातर्फेही तुझी माफी मागतो. आता हे सारं विसरून आपले संबंध पुढे न्यायचे आहेत. मी रडलो. प्रथमच असे उफाळून रडलो की अश्रूवर नियंत्रण नव्हते. मी काकांच्या पाया पडलो. त्यांनी मला उठवले, माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बेटा, भूतकाळात राहून आपण वर्तमान गमावतो, तो आपला संसार सुखाचा कर. रोहित परत आला. त्याने आम्हाला असे पाहिले. म्हणाला, काय झालं, दोघेही रडतात. काका म्हणाले, काही नाही, सागरने मला खूप आधार दिला, तो आमचा दुसरा मुलगा आहे. रोहितने मला मिठी मारली आणि म्हणाला, माहीत आहे बाबा, सागर माझा भाऊ आहे. 5 वर्षानंतर मी आता एका छोटासा कॉन्ट्रॅक्टिंग व्यवसाय चालवतो. नेहा शिक्षिका आहे, निवृत्ती दुसरीच शिकते. रोहित अधूनमधून फोन करतो. काका ओडिशात शांत जीवन जगतात. दरवर्षी दिवाळीला आम्ही एकमेकांना भेटतो. एकदा रोहित मला म्हणाला, सागर, आईच्या डायरीत तुझ्यासाठी खूप काही लिहिलं होतं, मी वाचलं. तिला तुझ्याबद्दल खूप आपुलकी होती. शेवटपर्यंत मी ती तुझी चर्चा करायची. मी हसलो, म्हणालो, काकू, माझ्यासाठीही तशाच होत्या. आता मनात काहीही गिल्ट नाही, कोणतीही लाज नाही, कारण मला समजले आहे की कधी कधी वादळं येते, ढग दूर करते आणि आकाश स्वच्छ करते. ते वादळं वाईट होते का चांगले हे ठरवणं कठीण आहे, पण त्यातून मी शिकलो की प्रेम, विश्वास आणि क्षमा यांच्याशिवाय माणूस अपूर्ण आहे. आज जेव्हा मी माझ्या निवृत्तीला गोष्ट सांगतो तेव्हा ती विचारते, बाबा, प्रेम म्हणजे काय? मी तिला म्हणतो, प्रेम म्हणजे दुसऱ्याच्या सुखासाठी स्वतःचं दुःख विसरणं. प्रेम म्हणजे चुकांना क्षमा करणं. आणि प्रेम म्हणजे सविता काकूंसारखं कोणीतरी तुझ्या आठवणीत कायम राहणं. आणि मी गप्प बसतो, कारण काही गोष्टी सांगून होत नाही, त्या फक्त जगून समजतात. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.